गणपती हा हिंदूंचा सण आहे ना, मग आता साखर महाग कशी झाली? गणपती काय भाजपचा नाही का? असा रोखठोक आणि घणाघाती सवाल गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर झालेल्या साखर दरवाढीवरून आमदार भास्कर जाधव यांनी राज्यातील महायुती सरकारला पुरते धारेवर धरले. गुहागर तालुक्यातील शृंगारतळे येथे राम रक्षा आरतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना जाधव यांनी भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून थेट मुख्यमंत्र्यांवर आणि उपमुख्यमंत्र्यांवर टोप लागली. काँग्रेस किंवा उभाटाने ही दरवाढ केली असती तर भाजपची बोंबाबोंब झाली असती. हिंदूंचा सण आला म्हणून साखर महाग केली असा आरोप भाजपने केला असता, असे भास्कर जाधव म्हणाले. बाबरी मशिदीचे पतन झाले तेव्हा हे भाजपले कुठे होते? पत्रकारांनी भाजपच्या सुंदरसिंग भंडारी यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी सांगितले, हे जे काही घडले आहे ते आम्ही केलेले नाही. ते जे होते ते मराठी बोलणारे लोक होते, म्हणजे ते शिवसेनेने केले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भास्कर जाधव यांनी भाजपला धारेवर धरले. काँग्रेसच्या राजवटीमध्ये मुस्लिम समाज मोर्चा काढत होता की आमचा इस्लाम खतरे में है. मात्र मागील 12 वर्षात नरेंद्र मोदी यांच्या काळात एकदा तरी मुस्लिम समाजाने इस्लाम खतरे में है म्हणून मोर्चा काढलेला आपण कधी ऐकला आहे का? मात्र आता भाजपवालेच मोर्चा काढत आहेत की हिंदू खतरे में है. भाजप या हिंदू मुस्लिम राजकारणावरती भास्कर जाधव यांनी कडाडून हल्ला केला. काही या देशाशी याला देणं घेणं नाही, काही या देशाशी देणं घेणं नाही. आज जी टोकाची महागाई झाली, आज एवढे पेपर चोरले जातात ते फक्त काही मुस्लिमांचे चोरले जातात काय? सकाळ संध्याकाळ हिंदू मुस्लिम करायचं एवढी महाग आहे. आज साखर किती रुपये झाली बाबाशे? किती? 80. अच्छा, म्हणजे महागाई कमी झाली. दुसऱ्या सरकारमध्ये झाली असती गणपती शिंदेच्या तोंडावर तर मला वाटतं ह्या बाबांनी काय अंगावर कपडा शिल्लक घेऊन असता, रस्त्यावर तसंच नाचले असते. बघा, हिंदूंचा सण आला म्हणून साखर महाग झाली, अमुक झालं तमुक झालं. कोणाचं सरकार आहे आता? कोणाचं आहे? कोणाचं? भाजपचंच आहे ना. मग गणपती हा भाजपचा नाही काय? आहे का नाही? ते हिंदू आहेत ना. मग हिंदूंच्या सणाला ही भाव कशी झाली? साखर जाणीवपूर्वक झाली. काँग्रेसच्या राजवटीमध्ये मुस्लिम समाज त्यावेळेला आंदोलन करत होता, मुस्लिम समाज त्यावेळेला मोर्चे काढत होता की हिंदू आता आमचा इस्लाम खतरे में आहे. काढत होता ना मोर्चा. गेल्या 12 वर्षात नरेंद्र मोदींच्या सत्तेमध्ये मुस्लिम समाजानं कधीतरी मोर्चा काढलाय काय मुळे हो की इस्लाम खतरे में आहे म्हणून? काढलाय का हो? नाही ना काढला नाही. मग कोण काढतोय मोर्चा? अरे सगळे मोर्चे काढतोय कोण? जन आक्रोश मोर्चा. मुस्लिम हिंदू खतरे में है म्हणून मोर्चे कोण काढताय? बरोबर आहे ना, भाजपच काढताय ना. म्हणजे काँग्रेसच्या राजवटीमध्ये मुस्लिम सांगत होते की मुस्लिम खतरे में आहे, तर हिंदुत्ववाद्यांच्या सरकारमध्ये हिंदू मोर्चा काढतायत. मला आज उद्या अरे हे तुमचे कधीच नाही, हे कधीच नाही. 1906 डिसेंबर 1992 ला बाबरी मशिदीचं पतन झालं. पतन करण्याकरता हे पुढे होते आणि पतन झाल्यानंतर ज्या वेळेला पत्रकारांनी प्रश्न विचारला सुंदरसिंग भंडारींना भाजपच्या वतीनं, त्यांनी सांगितलं की हे जे काही घडलंय ते आम्ही केलेलं नाही, ते कदाचित मराठी बोलणारे लोक होते, म्हणजे ते शिवसेनेनं केलं. पैसे वाढले तर हेच भारतीय जनता पार्टीचे लोक सकाळ संध्याकाळ रस्त्यावर उतरायचे. बघितलेत का नाही तुम्ही? सकाळ संध्याकाळ उतरायचे. 360 रुपयाला मिळणारा गॅसचा सिलेंडर हा जर कधी 10-20 रुपये वाढला तर स्मृती इराणी असतील नाही तर आणखी कोण असतील. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.